उद्याच्याला मात्र मशीन पुढे गेला की अजित पवारने आज जे जे काही सांगितलं ह्या कानाचं ऐकायचं आणि त्या कानाने नाही सोडून द्यायचं. जरा शांतपणे विचार करायचा, काय अजितनं सांगितलं, इतरांनी काय सांगितलं, कोण खरं बोलतं, कोण शब्दाचा पक्का आहे, वगैरे वगैरे वगैरे. आणि मग बघितल्यानंतर पहिल्याच नंबरला शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांच्या नावाच्या समोर घड्याळ आणि त्या घड्याळाच्या समोरचं बटन दाबायचं. 13 तारखेला शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाला मतदान करायचं आहे. मग आपला शिरूर लोकसभा, पुणे लोकसभा, मावळ लोकसभा, बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली. आपलं चौथ्या टप्प्यामध्ये 13 तारखेला मतदान आहे. नंतर 5वा टप्पा आहे, नंतर 6वा आणि 7वा. 5व्या टप्प्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचं सगळं मतदान संपतं. मित्रांनो, नावऱ्याच्या परिसरामध्ये आल्यानंतर अण्णू महाराजांची आठवण आल्याशिवाय मला राहत नाही. मी त्यांना सुरुवातीलाच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रांनो, मला ज्यावेळेस तुम्ही लोकांनी 91 साली खासदारकीला निवडून दिलं आणि मी अतिशय नौका होतो, तरुण होतो, त्यावेळेस माझी पाठी कोरी होती. परंतु तुम्ही सगळ्यांनी प्रचंड ताकदीनं, त्यावेळेसच्या वडीलधाऱ्यांनी, त्यावेळेसच्या आया बहिणींनी, त्यावेळेसच्या तरुण तरुणींनी, सगळ्यांनी मला एवढं प्रचंड मताधिक्य दिलं. आणि त्यावेळेस हा मतदारसंघ मी जवळनं पाहिला. नावऱ्याचा परिसर असेल, माझं तांदळे असेल, मांडवगड फराटा असेल, तिकडचा सगळा तो भाग असेल, वडगाव असेल, रसाई, ह्या सगळ्या भागामध्ये आपल्या पट्ट्यामध्ये मी फिरलो. त्यावेळेसचे रस्ते, आताचे रस्ते, ज्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं. ह्या शिरूर तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. या शिरूर तालुक्याला चाचकमांचं पाणी आणण्याचा प्रयत्न केला. इथं इमारती आणण्याचा प्रयत्न केला. नॅशनल हायवेच्या निमित्तानं इथले रस्ते मोठे मोठे आपण केले. काही केंद्राचा पैसा, काही राज्याचा पैसा, काही त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा पैसा, काही डीपीडीसीचा निधी, अशा वेगवेगळ्या निधीच्या निमित्तानं आपण आपल्या भागातले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, आता पूर्वीच्या तुलनेमध्ये लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने त्यावेळेस रावसाहेबदादा पवार आणि बापूसाहेब तिथे हे दोन नेते त्यावेळेसचे, आणि त्यांनी दोघांनी पण वेगवेगळे कारखाने माझ्या शिरूर भागामध्ये काढायचं ठरवलं. तसं बघितलं तर भीमा नदीच्या काठावर आपली गावं बसलेली आहेत. पलीकडे दौंड तालुका, अलीकडे शिरूर तालुका, वर गेल्यानंतर पलीकडे हवेली तालुका, अशा पद्धतीनं इथले सगळा परिसर. आणि शेतकरी मात्र बहादर. तर शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारचे ऊसाची शेती केली, पण दुसरीकडे कारखान्याला ऊस घालताना फार त्रास व्हायचा. नंतर त्याच्यातून 2 कारखान्याच्या ऐवजी एकच कारखाना आपण काढूया अशा प्रकारचा निर्णय झाला. त्या काळात 98 साली मी महाराष्ट्र राज्य बँकेचा चेअरमन होतो आणि त्याही काळामध्ये मी माझ्या परीनं जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य केलं. थोडासा आपल्याला हा कारखाना खऱ्या अर्थाने साखर काढायला थोडा विलंब लागला. अलीकडे खाजगी लोक भूमिपूजन केल्यानंतर काही तर वर्षामध्ये साखर काढली. उदाहरण द्यायचं झालं तर दौंड मध्ये पहिल्यांदा दौंड सहकारी साखर कारखाना आमच्या बाळासाहेब जगदाळेंनी काढलेला, परंतु त्याला लवकर काही मदत झाली नाही भागभांडवलाची, आणि मग त्यांनी तो खाजगी करायचं ठरवलं. त्यांचे चिरंजीव वीर धवल जगदाळे, इंद्रजित जगदाळे, त्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. मी त्यांना साथ दिली आणि तो कारखाना आपण 11 महिन्यामध्ये कारखाना डिस्टिलरी कोजन त्या ठिकाणी सुरू केला. इच्छाशक्ती असेल, जिद्द असेल, चिकाटी असेल तर काही करता येतं. ठीक आहे, सहकारामध्ये काम करत असताना भागभांडवल गोळा करणं, लोकांचा विश्वास संपादन करणं, राज्य सरकारचा भागभांडवलाचा हिस्सा हा देखील वेळेमध्ये मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा वेळेमध्ये घडल्या तरच पुढे चांगलं चित्र निर्माण होऊ शकतं. आज माझी नावऱ्याची बाजारपेठ अडचणीमध्ये आलेली आहे. नावरा परिसरामध्ये शिक्षण संस्था आहे, नावरा परिसरामध्ये बाजारपेठ चांगली आहे. लोकांनी वेगवेगळ्या आपापल्या परीनं इथं चांगले इमारती बांधण्याचा प्रयत्न केला, गाळे काढण्याचा प्रयत्न केला. अनेक जण कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं इथं व्यवसाय करायला लागलेले आहेत.
आणि ह्याला एकमेव कारण म्हणजे इथला रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना, ह्या कारखान्यामुळं ह्या परिसरामध्ये आर्थिक सुबत्ता नांदायला लागली। त्याच्यामध्ये अशोक पवारांनी पुढाकार घेतल्यानंतरच्या काळामध्ये मी त्यांना मनापासून साथ दिली। इथं दादा पाटील शेळके असतील तर दादा पाटलांना पण मी बरोबर घेऊन जात होतो, परंतु नंतर काही मतभेद झाले आणि त्यांना दुसऱ्या पॅनलमध्ये जावं लागलं। परंतु मी अशोक करतोय म्हणून आपण त्याला साथ देत गेलो। परंतु नंतरच्या काळामध्ये मला एका गोष्टीची मोठी गंमत वाटते की मला शिरूरच्या सभेमध्ये आज काहींनी घोड नदीला मी गेलो होतो, त्यावेळेस तिथं सांगितलं दादा आमच्या इथं सभा झाली आणि त्याच्यामध्ये काही वक्ते असे बोलले की अजित पवारांनी घोडगंगा सहकारी साखर कारखाना अडचणीत आणला। अरे जरा जनाची नाही मानाची तरी ठेवा ना बाबांनो, माझा काय दुरांवर तरी संबंध आहे। उलट त्या कारखान्याला वेळोवेळी ज्या ज्या अडचणी येतील, निवडणुकीच्या काळामध्ये शेवटची सभा मांडवगण पर्यटनाच्या परिसरामध्ये मीच त्या ठिकाणी घ्यायचो। जे जे मदत लागेल ती माझ्या परीनं मी करायचो, कारण अनेक पद्धतीनं आपल्या इथं ही शेतकऱ्यांच्या मालकीची कारखानदारी, हे कोणी मालक नसतं, सगळ्या शेतकरी समाज सभासद त्याचा मालक असतो। आणि खुशाल आता आपल्याला स्वतःला कारखाना चालवता येत नाही, कारण असताना कारखान्यावर कर्जाचा बोजा केला। शेवटी व्यावहारिक दृष्टिकोन असला पाहिजे, आपण किती कर्ज काढलं पाहिजे, किती कर्जाचा आपण रिपेमेंट देऊ शकतो, किती कर्जाचा आपण हप्ता देऊ शकतो, किती कर्जाचं व्याज वेळेमध्ये देऊ शकतो, या सगळ्याचा अभ्यास करायचा असतो। मला एक कळत नाही, हे शहाणे मला म्हणतात की अजित पवारांनी आमचा कारखाना बंद पाडला। मित्रांनो, मी ज्यावेळेस 2 जुलैला छगन भुजबळ, अजित पवार, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, आम्ही अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 80% जास्त आमदारांनी, मंत्र्यांनी ही भूमिका घेतली की आपण सरकार बरोबर गेलो पाहिजे। मागे देखील आम्ही शिवसेनेबरोबर गेलो, 2.5 वर्ष सरकार मी चांगलं चालवण्याचा प्रयत्न केला। मी कुठेही कमी पडलो नाही। मी कुठं काय झालं रे, मी कुठेही, अरे बटनाला हातच नाही लावला तर बटन काय बटन काय पहिल्यांदा सभा घ्यायला लागलं काय? तुझं मशीन नाही धड आणि माझ्या नावावर पावती फाड, म्हणजे ती घोडगंगेची पावती माझ्या नावाने फाडतोय, तुझी पावती आखरीतच आहे बाबा। पर जाऊ द्या मित्रांनो, ह्या संदर्भामध्ये आम्ही सगळेजण त्याच बाबतीमध्ये लक्ष देत होतो, परंतु नको तेवढा कर्ज त्या कारखान्यावर निघालं आणि कर्ज काढल्यानंतर त्याचं रिपेमेंट झालं नाही। मला नावरेकरांनो, शिरूरकरांनो, तुम्हालाही प्रश्न विचारायचा आहे बहिणींनो, ह्या इथला कारखाना बंद पडल्यामुळं इथल्या माझ्या बाजारपेठेवर अवकाळा आली, ह्याला जबाबदार कोण? इथला आमदार जबाबदार नाही, त्याचं काम नव्हतं। त्याच्यामध्ये मी सरकारमध्ये 2 तारखेला गेलो, जुलैला सरकारमध्ये गेल्यानंतर संचालक बोर्डाला सगळ्यांना साखर आयुक्त कार्यालयाला बोलवलं, दिलीप वळसे पाटील सहकार मंत्र्याला बोलवलं, सहकार आयुक्त तिथं, साखर आयुक्त, बाकीचे सगळे अधिकारी, MSC बँकेचा चेअरमन, सगळ्यांना तिथं बसवलं। कामगारांचं काही म्हणणं होतं, कामगारांना म्हटलं बाबांनो तुमचा पगार थकलाय, मलाही कळतंय, तुम्ही आत्ता ताबडतोब 1 महिन्याचा पगार घ्या आणि पुढच्या महिन्यापासून तुमचा चालू पगार आणि मागचं राहिलेलं 1 महिन्याचं देणं, अशा पद्धतीनं आपण 6-7 महिन्यामध्ये हे संपून टाकू, तुम्ही आम्हाला साथ द्या। कधी कधी काही संस्था अडचणीत आल्यानंतर सभासद जसं काही सहन करतात तसं आमच्या कामगारांनाही थोडं पुढं मागं सरकावं लागतं। पूर्वीच्या लोकांना आठवत असेल, विघ्नार सहकारी साखर कारखाना असाच ऊस कमी झाला, 1 वर्ष आपण बंद ठेवला, तो ऊस संजीवनीला घातला, पुन्हा लोकांना ऊस लावायला लावला आणि त्यानंतर तो कारखाना रांकेला लागला। अशा गोष्टी महाराष्ट्रात घडल्या, ह्या नवीन नाही, त्याच्यामध्ये काही वेगळं नाही। त्याकरता मी त्यांना समजून सांगत होतो, सगळ्यांना म्हटलं की बाबांनो ह्याचा नीट विचार करा, ही संधी आहे। मी MSC बँकेला सांगतोय, मी अर्थमंत्री आहे, सहकार मंत्री तुमचे दिलीप वळसे पाटील साहेब आहेत, त्यांचा माझा अर्धा शिरूर तालुका त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि आंबेगाव असा तो मतदारसंघ झालाय।
त्यांनी त्यांचा श्री भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उत्तम चालवलेला आहे. आज राज्यामध्ये पहिल्या 5 मध्ये त्या कारखान्याची गणना होती. त्याच्यामुळे त्यांचंही मार्गदर्शन घेऊ. मी माझा सोमेश्वर आणि माळेगाव चांगला चालवलेला आहे, मलाही त्याच्यामध्ये अनुभव आहे. मी तर लग्नाच्या आधी माझ्या इथं कारखान्याचा संचालक झालेलो आहे. त्याच्यामुळे गेल्या 30-40 वर्ष ह्या कारखानदारीशी आणि माझा फार जवळचा संबंध आहे. मला त्याच्यातले बारकावे माहिती आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी मी ट्रस्टी आहे. त्याच्यामुळे तिथलाही सल्ला, कारखान्यामध्ये बॉइलिंग हाऊसला काय केलं पाहिजे, इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला काय केलं पाहिजे, अजून काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत का, काही वेगळ्या प्रकारे मिल टाकण्याची गरज आहे का, हाय प्रेशरचे बॉयलर आहे का, ह्या टेक्निकल बाबी आहेत. टेक्निकल बाबी टेक्निकल माणसाकडनं समजून घेऊ. त्याच्यामध्ये मला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रमुख मला वाटतं विद्याधर अनासकर तेही तयार झाले. त्याच्यामध्ये साखर आयुक्त म्हणले, दादा तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, सहकार मंत्री इथं आहे, तुम्ही घ्याल तो निर्णय आम्ही अंमलात आणणार. कामगार आता म्हणतोय, अरे सांगा लवकर काय ते सांगा. तिथं खरं तर अशोकनी स्वतः चेअरमन राहायला पाहिजे होतं. करायचं होतं तर दुसऱ्याला अनुभवी माणसाला करायला पाहिजे होतं. त्यांनी त्याच्यात तरुण मुलाला तिथं चेअरमन केलं. त्या बिचाराला काहीच माहीत नाही, त्याला काही अनुभव नाही, त्याचं लग्नही झालेलं नाही आणि त्याच्याकडे दिला. अरे त्याला कारखाना द्यायच्या आधी त्याचं लग्न कर ना बाबा. हो खरं आहे ना, त्याला अनुभव तर येऊ दे. त्याच्यामध्ये अनुभव आल्याशिवाय तुम्ही लगेच नवी कोरी पाटी असताना एका तरुणावरती ती जबाबदारी टाकता आणि मग ती जबाबदारी नाही पेलेल्यावर बापाची त्या ठिकाणी जबाबदारी नाही आहे. त्यांनी लक्ष द्यायला नको, दुसऱ्याच्या नावाने पावत्या फाडतात. आणि मला नावरेकरांना आणि शिरूरकरांना प्रश्न विचारायचा आहे, जर माझ्या गोष्टीमुळं माझ्यामुळं गोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडला तर व्यंकटेश कृपा कारखाना कसा रे चालला, त्याला कोण जबाबदार आहे? तुझ्या मेवण्याचा आणि तुझ्या स्वतःचा कारखाना मात्र तू चालवणार आणि सहकारी साखर कारखाने तू बंद पाडणार. आणि इथं येऊन आमच्याही घरातले काही दिवटे म्हणायला लागले, दादांनी तो कारखाना बंद पाडला. अरे पठ्या, तुला जिल्हा परिषदेचं तिकीट मी दिलंय, आमदारकीचं तिकीट दिलंय, लयच वळवळ करायला लागला, बोलायला लागलाय. फार तुला शिंगा आली का काय? या संदर्भात काही माहिती नसतं, काही नसतं, उगीच उचलली जीप, लावली टाळ्याला. मित्रांनो, आज देखील मी नावऱ्याच्या परिसरामध्ये सांगू शकतो की इथून पुढे देखील मार्ग काढता येऊ शकतो, परंतु त्याच्यात संचालक बोर्डाने मदत केली पाहिजे. संचालक बोर्ड त्या ठिकाणी मदत करत नाहीये, एका हाताने टाळी वाजत नाही. कामगारांनी पण सहकार्य केलं पाहिजे, कामगार नेत्यांनी केलं पाहिजे आणि आपल्या संचालक बोर्डाने केलं पाहिजे. सभासदांना विशेष सर्वसाधारण सभा घेऊन आपण त्याच्यामध्ये मार्ग काढू शकतो. मित्रांनो, अशाच पद्धतीनं आपल्या नदीच्या पलीकडं काकासाहेब थोरातांनी, काकासाहेब शितोळ्यांनी, मधुकर काका शितोळेंनी काढलेला भीमा सहकारी साखर कारखाना पाटाच. त्याच्यानंतर काकांच्या नंतर तिथं झाले सुभाष अण्णा, मला वाटतं त्याच्यानंतर आले राहुल कुल, रमेश आप्पा पण तिथं काही काळ होते, व्हाईस चेअरमन का कोणतरी. आणि तो कारखाना नंतर अडचणीत आला. अडचणीत आल्यानंतर काही वर्ष बंद पडला. राहुल कुल त्यावेळेस आता भाजपमध्ये, आम्ही वेगळ्या पक्षात होतो, राहुल वेगळ्या पक्षात. परंतु आपल्या भागातला एखादा कारखाना बंद पडणं आपल्याला शोभा देणारी बाब नाही. आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घातलं, सगळे एकत्र बसलो. तिथं देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राहुल कुल, पीडीसीसी बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे आणि त्याच्यातून आम्ही मार्ग काढला. मित्रांनो, आज तो कारखाना काही वर्ष बंद असणारा आज व्यवस्थितपणे चाललेला आहे. मला वाटतं 5,000 का 5,500 कारखाना चालतो. तशा पद्धतीनं पुन्हा आपल्या भागामध्ये वैभवाचे दिवस आणता येऊ शकतात. त्याकरता राजकीय इच्छाशक्ती पाहिजे, त्याकरता स्वतःची प्रत्येकाची तयारी पाहिजे. आणि ती तयारी जर इथल्या लोकांनी दाखवली तर मी पळपुटा नाही, मी कामाचा माणूस आहे. मी एखाद्या गोष्टीमध्ये लक्ष घातल्यानंतर त्या गोष्टीमधनं त्या संस्थेला बाहेर काढू शकतो. आज तुमची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
पूर्वी अरुण गायकवाड वगैरे आम्ही सगळेजण त्या संचालक बोर्डात होतो. आमचे डमडेरे साहेब, काय रे त्यांचं नाव, दत्तू अण्णा डमडेरे, तेही आमच्या बरोबर होते. आम्ही त्यांच्याही बरोबर कामं केली. नंतर निवृत्ती अण्णा होते, नंतर त्या ठिकाणी अशोक आला. मित्रांनो, अरुण आबा तर होताच, मी पहिलंच नाव घेतलं. त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी ती बँक आज चांगली चालवलेली आहे. तिथं कुठेही अडचण नाही. 0% व्याजाने तुम्हाला पीक कर्ज देतोय. त्या संदर्भात 1 रुपयामध्ये तुमचा पीक विमा उतरवतोय. त्याच्याबद्दल आपला कुठलाही अडचण येऊन देत नाही. आपल्या संस्था जर चांगल्या चालल्या तर तुमच्या माझ्या भागातल्या मुलाबाळांचे जे शिक्षण चांगलं होईल, तुमच्या माझ्या भागातल्या लोकांचे संसार चांगले चालतील. आज देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये अनेक बँका अडचणीत आल्या, त्यांना पैसे मिळत नाही. मोठ्या मोठ्या बँका अडचणीत आल्या. सोलापूर जिल्हा बँक अडचणीत आली, नांदेड जिल्हा बँक, नागपूर जिल्हा बँक, वर्धा जिल्हा बँक, बुलढाणा जिल्हा बँक. किती बँकांची नावं घेऊ की त्या जिल्ह्याच्या बँका अडचणीत आल्यामुळं तिथल्या माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्रास होतोय. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एकंदरीतच पुणे अहिल्यानगर महामार्ग शिरूर ते वाघोली, त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या विचाराचा खासदार निवडून पाठवायचा आहे. मागं आम्हीच अमोल कोल्हेंना आपल्या पक्षामध्ये घेतलं, त्यांना तिकीट दिलं, आपण सगळ्यांनी निवडून दिलं. पण अमोल कोल्हेंनी 5 वर्ष आपली कामं केली नाही. ते सरळ म्हणायचे केंद्र सरकार आपल्या विचाराचं नसल्यामुळं मला तिथं कामं मंजूर होत नाही. ते सरळ मला म्हणायचे, दादा मी सेलिब्रिटी आहे, दादा मी अभिनेता आहे, दादा मी कलाकार आहे, दादा मला नाटकामध्ये काम करावं लागतं, मला मालिकेची प्रॅक्टिस करावी लागते, त्याच्यामध्ये माझं शूटिंग असतं, माझ्या चित्रपटाचं शूटिंग असतं. अरे म्हणलं बाबा तुझं शूटिंग बिटिंग ठीक आहे, पण त्या लोकांनी काय करायचं? तुला आता लोकांनी निवडून दिलंय तर तुम्ही लोकांच्या प्रश्नाची जाण ठेवली पाहिजे. 6 विधानसभा मतदारसंघामध्ये संपर्क ठेवला पाहिजे, वेळ दिला पाहिजे. वेगवेगळे लोक राजकीय क्षेत्रामध्ये येतात त्यावेळेस विचारपूर्वक येतात. तुम्हाला लक्षात कसं आलं नाही? मला वाटलं की तुम्हाला वक्तृत्व चांगलं आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीने डायलॉग फेकता, त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीने कामं कराल. पण तुम्ही तर आमच्या मतदारसंघामध्ये येत पण नाही. काही भागात 5 वर्ष गेले पण नाही. लोक जायचं कुठं? केंद्राचे जे प्रश्न रेल्वेचे, नॅशनल हायवेचे, त्या संदर्भामध्ये जर उद्याच्याला काही रेल्वे लाईन म्हणजे लोकल नाही, मेट्रो आणायची म्हटलं तर त्याचे इतर वेगवेगळ्या प्रकारचे पाण्याचे प्रश्न सोडवायचे म्हटलं तर केंद्राचा मोठ्या प्रमाणात निधी असतो. पिण्याच्या पाण्याच्या करता योजना राबवण्याच्या करता केंद्राचा 50% पैसा, तुमच्या राज्य सरकारचा पैसा 50% राज्य सरकारचा मी द्यायला तयार आहे. पण केंद्राचा पैसा आणण्याचं काम त्या ठिकाणी खासदारांनी करायला नको, परंतु त्यांनी पण त्याच्यामध्ये दुर्लक्ष करण्याचं काम त्या बाबतीमध्ये केलं. मित्रांनो, एकंदरीतच आपले ह्या भागातले प्रश्न अनेक अजून शिल्लक आहे. चाच कमान 72च्या दुष्काळात झाला. पोपटराव गावडे आले, त्यांच्या काळामध्ये देखील काही कामं करायला त्यांनी मला सांगितली होती, ती कामं मी करून दिली. पण टेलला पाणी येताना एवढं पाणी कॅनॉलमध्ये पाझरतं की पुढं पाणीच सरकत नाही. त्याच्याकरता लाईनिंग केलं पाहिजे, त्याच्याकरता सुधारित प्रशासकीय मान्यता दिली पाहिजे. त्याकरता राज्य सरकार सुप्रमा देईल. ते देवेंद्रजी, मी आणि एकनाथराव शिंदे, दिलीप वळसे पाटील आमच्याच हातात आहे. त्याबद्दल आपण काळजी करू नका. लाईनिंगचं काम सुरू करायचंय. लाईनिंगचं काम सुरू केलं तर जे पाणी झिरपत आपल्यापर्यंत येईपर्यंत पार आठवणी येते, ते पाणी फास्ट येईल. अशा प्रकारचे लाईनिंग मी माझ्या बारामती शहरामध्ये केलेलं आहे. अशा प्रकारचे लाईनिंग आपल्या राज्यामध्ये आम्ही नीरा उजव्या कालव्याला केलेलं आहे. अशा प्रकारचं लाईनिंग अलीकडच्या काळामध्ये नवीन प्रकल्प हातात घेतले, म्हणजे उदाहरणार्थ नीरा देवगडचा कालवा तिकडं केलेला आहे. त्यामुळे ते अवघड नाही. आता मशिनरी आली, पूर्वीसारखं नाहीये. एकदम मशिनरीला एकदा ते आखून दिलं की फार लवकर लाईनिंग पूर्ण होतं. त्या पद्धतीनं आपल्याला ते करायचंय. मित्रांनो, त्याच्याकरता राज्याचा आणि केंद्राचा निधी लागेल. मी का घसा कोरडा करायला तुमच्याकडे आलोय? वास्तविक मी तिथनच
अमोल विटकरीला सांगितलं तुम्ही सभा करा, मी तिकडे जातो. पण त्या पायलटला विचारलं तर ते म्हणलं 20 मिनिटात हेलिकॉप्टर पोहोचेल. म्हणलं वाऱ्या बिऱ्यामुळं काही तिकडं भरकटायचं नाही ना? ते म्हणलं नाही भरकटायचं ना, मी नीटच घेऊन जातो म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो, नाही तर मी मावळात जाणार होतो. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता आता दिलीप मोहिते पण तिथं मला भेटले, शिवाजी आढळराव पाटील पण भेटले, त्यांचे पण काही प्रश्न आहेत. कोल्हापूर बंधाऱ्याच्या मध्ये पण पाणी सोडण्याचे काही प्रश्न आहेत. आपल्या नदीला टेलला भूमिगत बंधारे करण्याचे काही प्रश्न आहेत. आपले जे बंधारे आहेत तिकडचे ते बंधाऱ्याचं रूपांतर बॅरेज करण्याच्या बद्दलचे काही प्रश्न आहेत. हे प्रश्न एकटं राज्य सरकार नाही तर केंद्र आणि राज्याच्या जोडीनं ते सुटू शकतात. त्याकरता आपल्याला आता चास कमांड कालव्यातनं 550 क्युसेसनं सुटणारं पाणी ह्या भागामध्ये अवघं 100 क्युसेस येतं. म्हणजे 450 क्युसेस पाणी मधीच पाझरतंय. मोठ्या प्रमाणावर गळती होती. त्यामुळे टेलच्या भागात माझं नावरा असेल, माझं आंबळा असेल, माझं गुनाट, निमुणा, अंधळगाव या ठिकाणी पाणी अत्यंत कमी दाबाने येतं. मग माझे कार्यकर्ते फोन करतात, दादा पाणी नाही आलं, दादा ते पाणी काही करून आमच्यापर्यंत पोहोचवा. कर्मचारी अपुरे, त्या संख्येमुळे देखील रोटेशन चालू असताना मागं पाणी फोडलं जातंय. अशा वेळेस वेळ पडली तर पोलीस बंदोबस्त द्यावा लागेल. त्याच्यामध्ये हे पाणी वाटपात शिस्तबद्धता राहत नाही. वास्तविक टेल टू हेड अशा प्रकारचा आपण नवीन कायदा केलेला आहे. माझ्या नावरे तळेगाव शिक्रापूर रस्ता नॅशनल हायवे मध्ये वर्ग झालेला आहे. हा रस्ता नावरे परिसराला पुण्याला जोडणारा शॉर्टकट असणारा मुख्य रस्ता आहे. हा रस्ता या परिसरात सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्वाचा आहे. या रस्त्याच्या जवळपास 90% जमीन धारकांना मोबदला देखील आपण दिलाय. परंतु मागच्या 5 वर्षात प्रत्यक्षात ह्या कामाला सुरुवात झाली नाही. याकरता देखील आपल्याला केंद्राची राज्याची मदत लागेल. त्याच्यामध्ये हे जे काही आपली बाजारपेठ ठप्प झालेली आहे, घोडगंगा बंद पडल्यामुळं तिथंही NCDC हे अमित शहाच्या हातामध्ये, त्याच्यामध्ये आपण शिफारस करायची आणि मग NCDC काही कमी व्याजाने कर्ज देते आणि त्याच्यातून मग कारखाना बाहेर निघतो. मधल्या काळामध्ये आपल्या नीरा भीमा कारखान्याला NCDCचे पैसे आले, इंदापूर सहकारीला NCDCचे पैसे आले. तशा पद्धतीनं मित्रांनो आपल्याला पैसे आणता येतात. पण त्याकरता चेअरमन आणि संचालक बोर्डाने हातपाय हलवले पाहिजे. कुणी घरी बसून काही त्यांना पैसे देणार नाही आणि स्वतः काही करायचं नाही आणि सांगायचं की दादा सरकारमध्ये आहेत त्याच्यामुळे दादा आमचं काम करत नाही. तुला कोणीने सांगितलं आम्ही काम करत नाही? उगेच काहीतरी बराळ लागला. त्यांना निवडून आणण्याच्या करता, तिकीट देण्याच्या करता सगळा पुढाकार मी घेतला. मला सारखा म्हणायचा, दादा आपण भाजप बरोबर जाऊ या सरकारमध्ये, त्याच्याशिवाय कामं होणार नाही. कामं करण्याकरता आपल्याला गेलं पाहिजे. सह्या करायला गडी साहेब सर्वात पुढं. माझ्या इथं सकाळी लोक जमली, त्याच्यामध्ये ॲफिडेविट केलं, कोल्यांनी केलं, आमच्या भावकीने केलं म्हणजे अशोकने, सगळ्यांनी बाकीच्यांनी केलं आणि शपथविधीला गेलो. शपथविधीला पहिला शपथ उपमुख्यमंत्री म्हणून माझा, दुसरा सिनियरिटी प्रमाणे मला वाटतं भुजबळांचा आणि बहुतेक तिसरा किंवा चौथा दिलीपरावांचा झाला. दिलीपराव वळसे पाटलाचा शपथविधी झाला की ह्याची सटकली. हे म्हणला की दादांनी ह्यांना मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं, दादा एकटे जिल्ह्यामध्ये गेले असते तरी आमची कामं झाली असती, आपलं काय आता जमणार नाही. त्याच्या डाव्या आणि उजव्या हाताला कोण आमदार बसले होते त्यांना त्यांनी कानात सांगितलं. मला घरी आल्या आल्या आमदारांनी सांगितलं असं असं अशोक म्हणत होता आणि नंतर तो तिकडे गेला. त्याला दाखवले गाजर. त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला. अरे पट्ट्या तू आमदारच कसा होतो ते बघतो, मंत्री होतो का? याला अजित पवारने एकदा मनावर घेतलं तर मी म्हणणाऱ्यांना मी आमदार होऊन दिला नाही. आता मी पण चॅलेंज देतो, तो आमदारच कसा होतो त्याही पद्धतीने बघतो. मी पण लोकांना सांगेन की याची खरी अवकात काय आणि आम्ही काय कामं केले. त्या पद्धतीनं आपण सगळेजण त्या ठिकाणी पुढे जाऊया. मित्रांनो, एकंदरीतच मला आठवत आहे आजच्या सभेच्या जागेवरच 2019ला
आपण सभा घेतली आणि अमोल कोल्हेंची उमेदवारी मी जाहीर करून प्रचाराचा नारळ फोडला, तेव्हापासून गेल्या आठवड्यापर्यंत घेतलेल्या कोपरा सभापर्यंत मांडवगण पासून तळेगाव पर्यंत खासदार महोदय आलेच नाही. आणि या उलट शिवाजीराव आढळराव ज्यावेळेस 3 वेळेला खासदार होते 15 वर्ष, इथल्या अनेक कामांना त्यांनी निधी दिला. पराभूत झाल्यानंतर पण त्यांनी संपर्क ठेवला. मित्रांनो, मी डीपीडीसीचा तुमचा अध्यक्ष आहे. मी पण रवी बापू काळेला काही निधी दिला, त्याच्यामध्ये राजेंद्र कोरेकरला थोडा बहुत निधी दिला, बाकीच्यांनाही निधी देण्याचा माझा प्रयत्न आहे. तुम्ही दादा पाटलाला पण दिला, तुम्ही काळजी करू नका. त्या संदर्भामध्ये आपण जे काम करणारे कार्यकर्ते आहेत डीपीडीसी मधनं त्यांना मदत करू. 25-15चा निधी देऊ. डीपीडीसीचा, राज्य सरकारचा, जिल्हा परिषदेचा हा निधी मी तुम्हाला देईन. फक्त ज्यांच्या मार्फत जाईल त्यांनी निधीचं वाटप चोख केलं पाहिजे. माझ्याकडे अजिबात तक्रार येता कामा नये. आणि ज्या गावाला निधी जाईल त्यांनी पण निधीचं वाटप नीटपणे खर्च केला पाहिजे. त्याला पाझर फुटता कामा नये इकडे तिकडं. तो पैसा खऱ्या अर्थाने कामावर खर्च झाला पाहिजे. अशा पद्धतीनं मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं सांगेन. गेल्या आठवड्यात काहीतरी इथं कोल्ह्यांची सभा झाली. फक्त अभिनेता म्हणून या व्यक्तीला पूर्वी पाहण्यासाठी लोकांची झुंबड उठायची. त्यांच्या सभेला माझी जी माहिती आहे 100 देखील लोक नव्हते. अरे बाबा, डॉक्टर अमोल कोल्हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करून, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करून प्रति शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेताजी पालकरांच्या गाव तांदळीला सुद्धा तुम्ही कधी गेला नाही. मांडवगण फराटम गट, नावरे जिल्हा परिषद गट, तळेगाव जिल्हा परिषद गट यांना जोडणाऱ्या या परिसरातल्या प्रामुख्याने आमचा मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, माळी, बौद्ध, मातंग, मुस्लिम, चर्मकार, कोळी, रामोशी अशा 18 पगड जातीची लोक इथे राहतात. कांदा उत्पादक, दूध उत्पादक इथं जास्त आहे. दूध उत्पादकांचा व्यवसाय अडचणीत आला तर आम्ही दुधाला 5 रुपये अनुदान दिलं डीबीटी मध्ये डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला. नावराकरांनो, काही भागामध्ये तुम्हाला पैसे मिळाले नसतील. मी तुम्हाला सांगतो की आचारसंहिता असल्यामुळं काही बाबतीतल्या त्रुटी राहिल्यात. ऑनलाईन ते आहे, ती पण मी दुरुस्ती करून देईन. तुम्ही काळजी करू नका. मी तुमचा पालकमंत्री आहे. मी तुम्हाला दूध उत्पादकाला वाऱ्यावर सोडणार नाही, कारण माझाही दुधाचा धंदा आहे. किती कष्टाचा धंदा आहे ते मला पण चांगलं माहिती आहे. त्याकरता आम्ही शेतकरी, तुमची आमची शेतकरी ही जात आहे. जसं दुधाच्या बाबतीमध्ये आपण मदत करतोय तसं कांद्याच्या बाबतीत मागं आम्ही तुम्हाला मदत केली. तुमचं एक दुखणं आहे बाबा, कांदा निर्यात बंदी का केली. परवा रेसकोर्सला सभा होती, त्या सभेमध्ये पंतप्रधान आले होते आणि पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ ह्या 4 उमेदवारांची सभा. आम्हाला सगळ्यांना सांगितलं पंतप्रधानांना वेळ कमी आहे, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी देवेंद्र अजित पवार सहित सगळ्यांची भाषणं आधी उरकून घ्या. फक्त पंतप्रधान आल्यावर मुख्यमंत्र्याचं भाषण आणि ते झालं की पंतप्रधानांचं भाषण. मुख्यमंत्री महोदय भाषणाला उठले. खुर्च्या ज्या ठेवलेल्या होत्या पंतप्रधानाच्या शेजारची खुर्ची नेमकी मोकळी झाली. मी लगेचच तिथं बसलो आणि पंतप्रधानाची गप्पा मारायला सुरुवात केली. माझी त्यांची ओळख आहे. गावाकडच्या गप्पा मारत नव्हतो. मी पंतप्रधानांना म्हणलं, साहेब आमचा शेतकरी जरा नाराज आहे, कांदा निर्यात बंदी उठवली पाहिजे, ते आमचं महत्वाचं दुखणं आहे. ते जर झालं तर माझे कांद्याचे भाव शेतकऱ्यांचे वाढतील आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये एक समाधान मला त्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळेल. हे माझ्या नाशिक जिल्ह्याचं, हे माझ्या पुणे जिल्ह्याचं, ज्या ज्या भागामध्ये दुष्काळी भाग आहे त्या भागातला, नगर जिल्ह्यात पण काही दुष्काळी भागात माझा कांदा उत्पादक शेतकरी आहे. ते म्हणले, अजित काळजी करू नको, आपण करू काय करायचं ते. आणि निर्यात बंदी उठली. आता कांद्याचे भाव वाढायला लागलेले आहेत. मित्रांनो, आम्ही पण शेतकरी आहे. ऊसाला पण दरवर्षी FRP तुमची वाढवून दिली जाते. साखरेचे भाव 3100च्या आत साखर विकायची नाही, 3100च्या वर. त्यामुळं ऊसाला बरा भाव मिळायला लागलाय. आता काही जर असलेच, जर शहाणे असतील आणि कारखान्याचं वाटोळं करणार असतील तर कसा भाव मिळणार हे मात्र. त्याला तुम्ही जा विचारा, का रे व्यंकटेश कृपा चालला आणि घोडगंगेमध्ये कुठं पाणी मुरतंय, कुठं पेंड खातंय हे विचारा ना त्यांना. तुम्हाला विचारायचा अधिकार आहे. दोन्ही कारखान्यामध्ये एकीकडे खाजगी मॅनेजमेंट
आणि एकीकडे सहकारी मॅनेजमेंट, असं कसं चालेल? तुम्ही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून, घटनेच्या माध्यमातून ते आपल्याला दिलेलं आहे. त्याचा वापर करा. त्याच्याबद्दल त्याने काही म्हटलं ते त्यांनी तुम्हाला त्रास दिला तर मी आहे तुमच्या पाठीशी, बघतो त्याच्याकडे मग काय. त्यामध्ये 25 वर्ष एक हाती सत्ता दिल्यानंतर देखील अशोक पवारांनी जोडीला सुरुवातीला दादा पाटील होते, अनेक तांत्रिक कार्यक्षमतेचे पुरस्कार मिळवले. कारखाना नंतर कर्जबाजारी झाला. मला माहिती आहे 18 महिने कामगारांचा पगार आणि कामगारांवर काढलेलं कर्ज असं एकूण 32 कोटी रुपये देणं आहे. वाहतूकदारांवर काढलेलं कर्ज थकीत ठेवून कारखाना बंद काढला, हे अतिशय अनकालनीय आहे. याकरता आपल्याला लक्ष घालावं लागेल. त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगितलेलं होतं सभासदांना दिलासा म्हणून चांगल्या अर्थाने हा कारखाना मीच चालू करणार असं सांगितल्यानंतर त्याचा विपर्यास करून अशोक पवारांनी जाहीर भाषणात सांगताना मी पवार साहेबांच्या बरोबर गेलो म्हणून कर्ज दिलं नाही आणि मुद्दाहून हा कारखाना अजित पवार मुद्दाहून बंद पाडला. अरे शाण्या, असं कधी होईल का? राहुल कुल पण आमच्या बरोबर नव्हता तरी त्या कारखान्याला मदत केली, त्या राजगड कारखान्याला आम्ही मदत केली. त्याच्यामध्ये असा भेदभाव मी करत नाही. उगीच तुला कारखाना चालवता येत नाही आणि तू आमच्या नावाने पावत्या फाडतो, हे असले धंदे बंद कर. त्याच्यामध्ये आपलं पाप लपवणारे अशोक पवार यांनी हा कारखाना कर्जबारी होण्याची अनेक फेक कारणं सांगितलेली आहे. त्याच्यावर काही अर्थ नाही. त्या कारखान्याला मल्लिकार्जुन देवस्थान ट्रस्टची 113 एकर जमीन नाममात्र किमतीमध्ये दिली गेली. स्वतःची खाजगी संस्था काढून त्यातील 5 एकर जमीन हडपण्याचा पण काहीतरी प्रयत्न होता, परंतु जागरूक लोकांनी सभासदांनी तो उधळून लावला. अशा पद्धतीनं अनेक गोष्टी आहेत मित्रांनो. एकंदरीतच आपलं 1978 साली आपण रखडलेला चासकबान प्रकल्प हा 2004 साली, मी 99 ते 2004 जलसंपदा खात्याचा मंत्री होतो आणि त्यावेळेस मी हे काम तुमचं पूर्ण करून दिलं. 2006 पासून शिरूर तालुक्यातील पश्चिमेकडचं 24 आणि माझ्या पूर्वेकडच्या 32 अशा गावांना हे वरदान ठरलंय. परंतु वेगवेगळ्या पद्धतीनं दोन्ही भागातल्या मनमानी कुणी करतं आणि टेलच्या लोकांना त्रास होतोय, त्याकरता तो त्रास मी त्या ठिकाणी भरून काढीन, त्याच्यामध्ये दूर करीन. आजही चालू मध्ये 21 नंबरचं चारीचं पाणी अचानक बंद करण्यात आलं, 22-23चं पाणी चालू करावं लागलं. अशा काही माझ्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. आपण काळजी करू नका, त्यामध्ये आपण लक्ष घालू. आता अस्तरीकरण आणि इतर कामांना 1950 कोटी आणि फक्त अस्तरीकरणासाठी 325 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत. मागील एका रोटेशनला 87 दिवस लागले. हे काम 40 दिवसात होईल. शिरूर आणि खेड तालुक्याचा बागायत आणि बारमाही होईल. परंतु या संदर्भात आम्ही दिलीप वळसे पाटील, आम्ही सगळेच जण त्यामध्ये मार्ग काढू. आपण काही काळजी करू नका. प्रत्यक्षात सध्या रोटेशन चालू आहे, त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना बोलून काही जण दबाव टाकतात. ज्या भागाला पाणी मिळालं नाही तिथले शेतकरी विचारायला लागले की ते सरळ सांगतात की पालकमंत्र्यांनी केलंय, माझं कोणी ऐकत नाही. पालकमंत्री असं कधीच करत नाही. मी सगळ्यांना पाणी देणारा माणूस आहे. पाण्यासारखं पुण्याचं काम दुसरं कुणी नसतं. त्यामुळं आपण कारण नसताना त्याच्या खोट्या गोष्टीवर विश्वास त्या बाबतीमध्ये ठेवू नका, अशा प्रकारची माझी विनंती आहे. आज कैलासवासी बाबूराव पाचरण्याची पण मला आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांनी पण ह्या भागामध्ये काही वर्ष आमदार म्हणून काम केलं आणि मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याच्या करता बाबूराव एक हरहुन्नरी कार्यकर्ता होता. मी 91ला खासदार झालो त्यावेळेस मार्केट कमिटीचा चेअरमन वगैरे वेगवेगळ्या पदावर ते काम करत होते आणि एक चांगला कार्यकर्ता, परंतु लवकर आपल्याला त्या ठिकाणी सोडून गेला. अशा पद्धतीनं बाबूरावला पण मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. रांजणगाव MIDC पंचतारांकित MIDC, तिथं काही तक्रारी येतात कायदा सुव्यवस्था चांगले ठेवण्याच्या करता, परंतु आपल्या इथं अजून एक MIDCची गरज होती. करडे परिसरात नव्याने आपण MIDC उभी करतोय. आता शिरूरवरून मी खाली चाललो होतो त्यावेळेस मला
मानसिंगनं त्या ठिकाणी दाखवलं. तिला केंद्राने आता आपण मोदी साहेबांच्या मागे लागून इलेक्ट्रॉनिक क्लस्टर हे आपण घोषित केलेलं आहे. त्याला जोडून शिरसगाव पर्यंत आणि नावरे परिसरात अरणगाव पर्यंत वेअर हाऊसिंग झोन म्हणून पूर्वी आपण सर्वे केलेला आहे. त्याच्याही बद्दल आपल्याला मार्ग काढता येईल. ते झालं तर शेतीबरोबर इथल्या माझ्या तरुण तरुणींना स्वतःचा व्यवसाय करण्याची संधी ही मिळणार आहे. सगळ्यांनाच नोकऱ्या मिळणार नाही मलाही कळतं. मुद्रा लोन आम्ही 10 लाखाचं 20 लाख केलेलं आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये देखील 5 वर्षाच्या करता बिनव्याजी तुम्हाला आम्ही कर्ज देतो. व्याज सरकार भरतं. आमच्या ओबीसींच्या करता महाज्योतीची स्कीम आहे. आमच्या वेगवेगळ्या समाजाच्या करता अनेक आम्ही महामंडळ केलेली आहे आणि त्याच्यातून आम्ही त्या माणसाला वर काढण्याचं काम, तिथल्या तरुणांना आधार देण्याचं काम आम्ही करतोय. पंतप्रधान सडक आणि मुख्यमंत्री सडक मधनं आंबळे ते गुनाट आणि शिरसगाव ते वडगाव, निर्वी ते कोकडेवाडी या रस्त्यांची कामं सध्या प्रगतीपथावर आहेत. ही कामं आपणच लक्ष घालून त्याच्यातनं मंजूर करून घेतलेली आहे. त्याच्या संदर्भामध्ये इथं चासकामण आणि भीमा नदीच्या घोडच्या पाण्याच्यावर अवलंबून असणारी शेती ह्या परिसरातली इथं आपण अधिक चांगल्या प्रकारे नियमित पाणी कसं मिळेल याबद्दल आमचा प्रयत्न चाललेला आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी मुळशीचं पण पाणी पुण्याला प्यायला देतोय आणि वरसगाव पानशेत खडकवासल्याचं पाणी आम्ही खडकवासल्यातनं आमच्या इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर हवेलीला देतोय. त्याच्यातलं काही पाणी आपल्याला नदीला पण देता येईल. त्याच्यावर यंदा नदी आपलं धरण कोरडं पडलं उजनी, त्यामुळं खूप प्रॉब्लेम लोकांना निर्माण झालेले आहेत. ते पुन्हा होऊ नये अशा प्रकारचं नियोजन आपण त्या बाबतीमध्ये केलेलं आहे. इथं 30-40 गावांना उपयोगी पडणारं जे काही ग्रामीण रुग्णालय होतं ते आता कमी पडतंय. मी 2005ला दिलेलं होतं. आता 100 बेडचं उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे. मी तो आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला तो प्रस्ताव मंजूर करून देईन. म्हणजे तुमच्या इथं 100 बेडचं हॉस्पिटल आमच्या गोरगरिबांना लवकर उपचार किफायतशीर दरामध्ये अशा पद्धतीनं तेही आपण काम करू. वाघेश्वर देवस्थान मांडवगणला आपण क दर्जा आणि पूर्वी नावऱ्याच्या मल्लिकार्जुन देवस्थानला क दर्जा दिलेला आहे. त्यांनाही आपण निधी देऊ. संतराज महाराष्ट्र दौंड आणि शिरूरच्या भावनेचं हे ठिकाण आहे. या ठिकाणी भक्त निवास व्हावं अशी तुम्हा नागरिकांची, ग्रामस्थांची मागणी आहे. पेशवेकालीन रस्ता लष्करवाट आलेगाव तांबेवस्ती ते आंबळे असा 6 किलोमीटर रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. त्याच्याही बद्दलचा सर्वे करायला लावतो आणि त्याच्यातून रस्ते जेवढे जास्त तेवढं आपलं त्या ठिकाणी फायदा होत असतो. पूर्व भागातील लोकांना सोयीचं सब रजिस्टर ऑफिस नावरे येथे मान्यतेच्या पथावर आहे. ते पण त्याच्यातनं आपण मार्ग काढू. त्याच्यामध्ये अनेक माझ्या तळेगावपासून निमोणे नावरेपर्यंत 30 ते 35 गावांच्या जमिनीवर 78 पासून पुनर्वसन शेरे पडलेले आहेत. चास कामांचं पुनर्वसन पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जमिनीवरचे शेरे उठवण्याच्या संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी शेरे काढले पण त्यात हस्तांतराला परवानगी दिली. ते पूर्ण शेरे पूर्ण उठावे. अनिल भाईदास पाटील मदत पुनर्वसन खात्याचा मंत्री आहे. त्या राष्ट्रवादीला मीच त्याला मंत्री केला, ते खातं दिलंय. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, राजेंद्र कोरेकर किंवा बाकीच्या सहकारी तुम्ही मला आचारसंहिता संपल्यानंतर मंत्रालयात या. मी त्यांना बोलून घेतो आणि अर्धवट काय राहिलेलं काम हे पूर्णपणे तुम्हाला करून देतो, जेणेकरून तिथल्या 30-35 गावांचा प्रश्न सुटेल. अशा पद्धतीनं मित्रांनो आपण या भागातले प्रश्न सोडवण्याचं काम करू. तुम्ही काळजी करू नका. इतर पण अनेक प्रकारचे महत्त्वाची कामं आहेत, ती करण्याची धमक आणि ताकद महायुतीमध्ये आहे. मी तुमचाच सहकारी या नात्याने महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय. आम्ही कुठेही माझ्या मुस्लिम समाजाला सांगितलं जातं की तुम्ही जर महायुती सत्तेवर आणली तर तुम्हाला सगळ्यांना गोळा करतील आणि पाकिस्तानमध्ये पाठवतील. दादांत खोटं आहे. तुम्ही काळजी करू नका. मी सगळ्यां तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला कुणी तुमच्या केसाला पण धक्का लावणार नाही. उलट यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये
मी मुस्लिम समाजाच्या करता मौलाना आझाद महामंडळाचं भाग भांडवल 1000 कोटी केलं. त्याच्यामध्ये मौलाना आझाद महामंडळामार्फत माझ्या मुस्लिम तरुणींना कर्ज देण्याच्या करता काही जाचक अटी होत्या त्या काढून टाकल्या. ते सोयीस्कर केलं. त्याच्यामध्ये अल्पसंख्याक विभागाला निधी दिला. काही ठिकाणी शादीखाने, काही ठिकाणी दफनभूमी, काही ठिकाणी दफनभूमीला भिंत, वॉल कंपाऊंड, असे अनेक प्रकारचे, आमच्या उर्दू शाळेला मदत, अशा अनेक मदती काँग्रेसच्या राजवटीत झाल्या नाही. परंतु आम्ही महायुतीच्या माध्यमातून एकनाथराव शिंदे, मी, देवेंद्रनी करून दाखवल्या. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी कामाचा माणूस आहे. जसं नरेंद्रभाई मोदी हे जर विकास पुरुष आहेत, तसं मी आपल्याला ह्या वेगवेगळ्या विकास कामामध्ये मदत करत राहील. अशा प्रकारची ग्वाही ह्या नावरेच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं देतो. इथनं पुढे 3 कोटी लोकांना घरबांधणीचा आपण कार्यक्रम देणार आहे. जे जे गरीब असतील, जे जे गरीब, ओपन असू द्या, कुठल्याही जाती धर्माचे असू द्या, त्यांनी कागदपत्राची पूर्तता करावी, त्यांना घर त्या ठिकाणी मिळेल. हा माझा शब्द आहे. नाही दिलं तर माझ्याकडे यायचं, मला म्हणायचं काय अजित पवार त्यावेळेस सांगितलं, कुठे गेलं तुझं घर? मी तुम्हाला सांगेन तुमचं घर मंजूर करून द्या. 300 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण घेतलाय. 300 युनिट, 300च्या वर नाही, 300 पर्यंत गरीबाला. तुम्हाला विजेचे बिल मोठ्या प्रमाणावर येत आहेत, त्याकरता आता 8.5 लाख पंप सूर्यप्रकाशावर, सोलरवर, सूर्यप्रकाश उजाडला पंप चालू, दिवस मावळला पंप बंद, घरी जायचं, बायका पोरात भाजी भाकरी काय जेवण असेल ते जेवायचं, सुखाने नांदायचं, सुखाने राहायचं. बिबटे नको यायला आणि काही यायला नको. कारण आपल्या 4 तालुक्यात बिबटे फार झाले. त्याचाही बंदोबस्त करण्याच्या बद्दलचे निर्णय घेतलेत. कारवाई सुरू आहे. तुमचा प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे. जसा करोनाच्या काळामध्ये अख्ख्या महाराष्ट्राचा करोना मुक्त करण्याच्या करता आम्ही जीवाचं रान केलं. सकाळी 8 वाजल्यापासून मंत्रालयामध्ये बसायचो. आम्ही तुम्हाला व्हॅक्सिन पोहोचवलं, वेगवेगळ्या प्रकारे व्हेंटिलेटर पोहोचवले, ॲम्ब्युलन्स पोहोचवल्या, जे जे गरजेचं होतं ऑक्सिजन पोहोचवला. रात्री 2-2 वाजेपर्यंत आम्ही जागायचो. कुठल्या तरी डॉक्टरचा फोन यायचो, दादा इकडचा ऑक्सिजन आता संपत आला, गाडी तिकडे जाऊ द्या. अशा पद्धतीचा पण काळ आपण बघितलेला आहे. आम्ही अनेक चढ उतार बघितलेले आहेत. आमच्या वडीलधाऱ्यांचा अपमान करायचं आमचं काही कारण नाही. आम्ही 30 वर्ष ते म्हणतील तसं ऐकलं. आता ते सारखेच वेगवेगळ्या प्रकारचा निर्णय घ्यायला लागले. आणि मी म्हणायचो साहेब आता शिवसेना चालती, आता भाजप चालती, आता ह्याला सोडलं, आता त्याला धरलं, आता त्याला सोडलं, ह्याला धरलं, हे कसं? ही आपली स्ट्रॅटेजी आहे. म्हणलं स्ट्रॅटेजी आहे, पण आपली बदनामी होती ना, त्याचं काय करायचं? आता पण काल पेपरला सांगितलं, म्हणले आता त्यांचा पक्ष म्हणले काँग्रेसमध्ये विलीन करायचा. आणि 8 डिसेंबर 1986 आपणच काही लोक गेलो होतो. कुठं? औरंगाबादला. आणि तिथं हेच काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन झाली. आणि नंतर लगेचच 99ला नवीन पक्ष काढला. असं चालत नाही. त्याच्यामुळं आपण माझ्यावर विश्वास ठेवा. आम्ही साहेबांना सांगितलं, साहेब आता तुम्ही 84 वर्षाचे झाला, आता तुम्ही आराम करा, तुम्ही विश्रांती घ्या, तुमची तब्येत बऱ्याचदा बिघडते. मी जसं दिलीप वळसे पाटलाला सांगितलं, आमच्या शिवाजीराव आढळराव पाटलांनी फॉर्म भरल्यापासून दिलीपरावांचा थोडा ॲक्सिडेंट झाला. त्यांना म्हणलं पहिल्यांदा, ते मला म्हणले व्हीलचेअरवर येतो मी सभा घेतो. म्हणलं अजिबात यायचं नाही, आम्ही आहे म्हणलं खंबीर, आम्हाला सभा घेता येतात. तुम्ही पहिली तुमची तब्येत चांगली करा. आरोग्य चांगलं असेल, तब्येत धडधाकट असेल तर मित्रांनो कामं करता येतात. तब्येत जर धडधाकट नसेल तर कामं करता येत नाही. असा अनेकांचा अनुभव आहे. आणि म्हणून आम्ही साहेबांना म्हटलं, साहेब आता तुम्ही 80च्या पुढे गेला, मी 60च्या पुढे गेलो, किती वेळ मला संधी मिळणार का नाही? मी किती वेळ थांबायचं? मी म्हणलं तुमचा मुलगा असता तर लगेच दिली असती का? कसं काय लगेच दिली असती? आम्ही तुमचा मुलगा नाही म्हणून देत नाही का? असंही मी विचारलं. काही बोलतोस, काही बोलतोस? म्हणलं काही बोलत नाही, खरंच ते बोलतो. त्याच्यामध्ये आता कुणा करता करताय? सुप्रिया करता करताय, तुमची लेख म्हणून करता. हे कसं? मित्रांनो भावनिक होऊ नका.
माझ्याही बारामती तालुक्यामध्ये आम्ही प्रचार केलाय. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 4 तारखेला मतमोजणीला बघा, वाजतच घड्याळ येणार आहे, दुसरं काय होणार नाही. आपलं कामच असं आहे. लोकांना सांगितलं, तुम्हाला कामाचा माणूस पाहिजे का भावनिक माणूस पाहिजे? भावनेने प्रश्न सुटणार आहे का? 4 कामांचा लाईनिंग होणार आहे? भावनेला हात घालून होणार आहे का? गोरगंगा कारखाना सुरू होणार आहे? त्याच्या संदर्भामध्ये मी ज्या ज्या प्रश्नाचा उल्लेख केला ते प्रश्न काही भावनिक मुद्द्यावर सुटू शकतात? मित्रांनो, सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग करता येत नाही. माझ्या आई बहिणींना पण मला सांगायचंय, भावाच्या नात्याने, मुलाच्या नात्याने, कुठल्याही नात्याने तुम्ही मला साथ द्या. मी तुमच्या सगळ्यांचा जे काही प्रश्न आहेत ते शिवाजीराव आढळराव पाटलांच्या मदतीनं, माझ्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या मदतीनं तुमचे प्रश्न सोडवण्याच्या करता वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, मी मागं हटणार नाही. मी सकाळी 5 ला उठतो, 6 ला काम सुरू करतो. उद्याच्याला विचारा, उद्याच्याला सकाळी 6:30 ला माझ्याकडे 2 शिष्टमंडळ येणार आहे. दादा म्हणलं 6:30 ला या. ते म्हणले संध्याकाळी ना दादा? अरे म्हणलं संध्याकाळी नाही, सकाळी 6:30 ला. अयो सकाळी 6:30 ला? म्हटलं अयो हो, सकाळी 6:30 ला. शेवटी काम झालं पाहिजे. सकाळी लवकर उठून काम करायला सुरुवात केली तर कामाचा उरक होतो आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करतो. तुम्ही केव्हाही मला बघा, मी सकाळी लवकर तयार असतो लोकांच्या कामाकरता, लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता, जनतेचं भलं करण्याच्या करता आणि माझ्या जिल्ह्याचा, राज्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता. म्हणून आपण आपला जो बॅकलॉग राहिलेला आहे तो बॅकलॉग भरून काढण्याच्या करता आपल्याला शिवाजीराव आढळराव पाटील आणि आपले मुरलीधर मोहोळ पुण्यामध्ये, आणि आता मी मावळात चाललेलो आहे कामशेतला, आपला श्रीरंगप्पा बारणे, त्यांना तिथं काय मतदान आपण करायचं. तुमच्या पाहुण्यारावळ्यांना पण सांगा. उद्याच्याला मात्र मशीन पुढे गेला की अजित पवारने आज जे जे काही सांगितलं ह्या कानाचं ऐकायचं आणि त्या कानाने नाही सोडून द्यायचं. जरा शांतपणे विचार करायचा, काय अजितनं सांगितलं, इतरांनी काय सांगितलं, कोण खरं बोलतं, कोण शब्दाचा पक्का आहे, वगैरे वगैरे वगैरे. आणि मग बघितल्यानंतर पहिल्याच नंबरला शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांच्या नावाच्या समोर घड्याळ, आणि त्या घड्याळाच्या समोरचं बटन दाबायचं. फार इकडे तिकडे बघत बसायचं नाही. पहिला नंबर, पहिलं बटन तुम्ही दाबा. प्रचंड मताधिक्याने विजय करा. केंद्राचा पैसा देखील आढळरावांच्या मदतीने आणू, राज्याचा पैसा माझ्या मदतीने त्या ठिकाणी आणू. हे कशाला सांगू? हा हा हा, राईट राईट, हुशार आहे आमचा फराटे, हुशार आहे. मित्रांनो, मला त्यांनी हे दिलंय, व्यंकटेश कृपा या अशोक पवारांच्या खाजगी कारखान्याला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 348 कोटी 21 लाख रुपये कर्ज दिलं. किती? 348 कोटी 21 लाख. आज रोजी 264 कोटी 14 लाख रुपये कर्ज रक्कम बाकी आहे. जर मला ह्याला मदत करायची नसती तर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने हे केलं असतं का? नसतं. आता मग ह्याला मदत, आपली बँक काही तोंड बघून मदत करत नाही. शेतकऱ्यांचे जे काही संस्था आहेत त्याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी मदत करत असतो आणि त्या प्रकारे आपण मदत करतो. म्हणजे कर्जच देतो, ते व्याज देतात, त्याच्यावर बँक चालते. त्यामुळं तो जो काय आरोप करतो तो दादांत खोटा आहे. त्याला आता कुठलाही मुद्दा राहिला नाही, म्हणून काहीतरी मुद्दा काढतो आणि माझ्या नावाच्या आड लपण्याचा प्रयत्न करतो. तो दादांत खोटा आहे, त्याच्यावर आता काही विश्वास ठेवू नका. मी एवढा विश्वास ठेवला पण माझा त्याने विश्वासघात केला. तुम्हाला तर काय करेल सांगताच येत नाही. माझ्यासारख्याचा विश्वासघात गेला तर तुम्ही कोण? याचा विचार सुज्ञ मतदार बंधू भगिनींनी करा आणि आपण घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून आमच्या शिवाजीराव आढळराव पाटलांना चौकार मारण्याच्या करता चौथ्यांदा खासदार करा, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आणि मी माझ्या पुढच्या सभेला जातो. बाकीचे भाषण करतील, ऐका. धन्यवाद.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.